आज इंटरनॅशनल योगा दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या क्लासवरती योगासनाचे काय आसन करणार आहोत. स्टँडिंग आसन आणि सेटिंग आसन. त्याच्यानंतर आपण थोडासा मेडिटेशनचा पार्ट करणार आहोत, ब्रीथिंग एक्सरसाइजेस आणि शवासन, आणि त्याच्यानंतर आपण स्टॉप करणार आहोत. कारण आपल्याला योगा दिवस हा साजरा करायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय, योगासनचे आसन करणार आहोत, जेणेकरून आपला व्हिडिओ लोक बघतील आणि त्यांना ही प्रेरणा मिळेल की योगासन करत राहावं. कशासाठी? हेल्दी लाईफ जगण्यासाठी. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आपण थोडीशा एक्सरसाइज पासून सुरुवात करूया. स्टार्ट. एक, सर्वप्रथम नमस्कार. ओके, दोन्ही पायात अंतर घ्यायचंय. ओके, 1 2 3 ला पायाचे टोस पकडायचे, नी न बेंड करता खाली द्यायचे, होल्ड करायचे. 3 परत वरती, 4 परत एकदा बघायचं. 1 वरती सरळ वरती घ्यायचा, श्वास घ्यायचा, ब्रीथिंग. 2 श्वास सोडत खाली जायचंय, होल्ड करायची पोझिशन. तुमच्या टोचच्या खाली पाहिजे. 3 वरती पुन्हा श्वास घेत, 4 श्वास सोडत खाली यायचं. कळलं? आता दुसरा प्रकार. हात पाठी ठेवा डोक्याच्या, श्वास घ्या, जावा खाली. 1 जेवढं खाली जातं तेवढं खाली यायचं. 2 यावर, 3 पुन्हा 1 हात पाठी, श्वास घ्यायचा, 2 पूर्ण खाली द्यायचे, 3 वरती, 4. तिसरा प्रकार करूया. ठीक आहे, 1 2 हात सरळ वळण्याचे, असे वळले, 3 4 हात खाली आणताना हात वरून साईडवर खाली आणायचे. पुन्हा 1 2 3 4. आता त्रिकोणासन अंतर वाढवायचे पायामध्ये. 1 दुसरा हात कमरेवरती, 2 खालच्या बाजूला जायचं, श्वास सोडत, 3 वरती यायचं, 4 दुसरा हात, 1 सरळ हात, 2 श्वास सोडत खाली जायचं, पोझिशन होल्ड करायचे, 3 4. ओके, हाताचा साईड सारखा. 1 डाव्या साईडला फिरायचं, 2 ताशी, बरोबर, 3 परत सरळ, 4 पाय जोडायचे. ठीक आहे, पुन्हा एकदा करायचं त्या साईडला. 1 2 3 4. हे होतं नॉर्मल एक्सरसाइज. आता आपण काय करूया, आता आपण करणार आहोत ताडासन पासून सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर पहिला आसन आहे आपलं ताडासन. रेडी? 1 फिंगर लॉक वरच्या दिशेने स्ट्रेच करायचं आणि पायाच्या पंजेवरती उभा राहायचं आणि पुढे सरळ बघायचं, न हालचाल करता बॅलन्स करायचं. 2 टाच खाली, हात साईडवर खाली. पुन्हा एकदा आपण करणार आहोत. ओके, पुन्हा 1 2 पायावरती आणि बॅलन्स. 3 टाच खाली, 4. आता आपण करणार आहोत वृक्षासन, म्हणजे झाडासारखी पोझिशन. आसन म्हणजे काय? आपल्या बॉडीचा आपण पोश्चर तयार करतो आणि त्या पोश्चर मध्ये आपण वेगवेगळ्या पोश्चर मध्ये उभा राहतो.
ठीक आहे, त्याला म्हणतात आसन. आता आपण करणार आहोत वृक्षासन. वृक्षासन, ठीक आहे. उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि तुम्हाला इनर थायला टच करायचं, तुमच्या नीच्या वरती केला, नीच्या वरती टच करायचा आहे अशा प्रकारे. हा इथे टच करायचा आहे आणि स्लोली हात वरती करायचे, एक, आणि तुम्हाला हे राहायचं, बॅलन्स करायचं. दोन हात खाली आणि हळू पाय अशा प्रकारे दुसरा पाय आपण करणार आहोत. चला, लेफ्ट डाव्या पाय, एक, डावा पाय नावावरती आतमध्ये येणार जायला, दोन, सॉक्स घेत वरच्या दिशेने हात उचला, हात जॉईंट करायचे आणि स्थिर उभा राहायचंय. सॉक्स नॉर्मल ब्रीदिंग, ब्रीद आउट. तीन, हात खाली, चार, पाय खाली. पुन्हा एकदा करूया. उजव्या पायाने, एक, उजव्या पायावरती, दोन, सॉक्स घेत हात वर, तीन, सॉक्स सोडत हात खाली, चार, पाय खाली. व्हेरी नाईस. आता आपण करणार आहोत उत्कट आसन. काय करणार आहोत? उत्कट आसन. पायाचे म्हणजे घोटे मजबूत होण्यासाठी उत्कट आसन. थोडंसं अंतर वाढवायचं पायामध्ये, हात सरळ घ्यायचा आहे पुढच्या दिशेला, स्क्वॉट मध्ये खाली जायचंय, स्क्वॉट मध्ये खाली जा आणि हील वरती. याला म्हणतात उत्कट आसन, हील वरती. येस, आणि बॅलन्स बनवायचा सरळच्या दिशेला. गुड. ओके, तीन, टाच खाली, चार, सरळ वरती, हात खाली. पुन्हा एकदा करायचंय. रेडी? एक, हात पुढे, दोन, खाली बसायचं आणि हील वरती घ्यायची आहे, तीन, हील टच करायच्या आधी, चार, हात खाली. व्हेरी नाईस. आता आपण करणार आहोत बसून आसन. खाली बसायचंय वज्रासन मध्ये, दोन्ही पाय पाठच्या दिशेला, पाठच्या साईडला फ्लॅट ठेवायचे आणि दोन्ही हात मांडीवर, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. ओके, याला म्हणतात वज्रासन. ह्याच्यामध्ये लॉंग सॉक्स घ्या, ब्रीद इन, ब्रीद आउट. नाकाने सॉक्स घ्यायचा, थोडंसं होल्ड करायचं आहे आणि ब्रीद आउट करायचं. जेवल्यानंतर फक्त एकच आसन करण्याची मुभा आहे, जेवण पचण्यासाठी, डायजेशन सिस्टम चांगलं राहण्यासाठी, ते म्हणजे वज्रासन. हे आसन तुम्हाला अर्ध उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासन मध्ये काय करायचं लक्षात ठेवा. अर्ध उष्ट्रासन मध्ये सरळ वरती यायचंय, गुडघ्यावरती सरळ, तसंच गुडघ्यावरती बसायचंय. यस, सरळ. कमरेच्या पाठी एक एक करून हात न्यायचा आहे, पाठी हात ठेवायचे लोअर बॅकला आणि पाठच्या दिशेला अर्ध वाकायचं, अर्ध उष्ट्रासन म्हणतात. येस, आणि तशीच बॉडी होल्ड ठेवायची. व्हेरी नाईस. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. हळूहळू वरती यायचंय पुढच्या दिशेला आणि दोन्ही हात एक एक करून वरती आणायचे आणि वज्रासन मध्ये पुन्हा बसायचंय, तो फ्लॅट करून. गुड. पुन्हा एकदा आपण हे रिपीटेशन करणार आहोत. एक, सरळ, दोन, एक हात पाठी, तीन आणि चार, पाठच्या साईडला बॅक स्ट्रेच करायचं आणि होल्ड करायचं. ह्याला म्हणतात अर्ध उष्ट्रासन. लोअर बॅकला दोन्ही हात तुम्हाला टच ठेवायचे. पुन्हा पुढच्या दिशेला यायचं, हळूहळू एक एक करून हात पुढे आणायचा. व्हेरी नाईस. आणि पुन्हा कोणत्या आसनामध्ये जायचंय? जावाखाली वज्रासनमध्ये. गुड. आता आपण अर्ध उष्ट्रासन केलं, आता आपण पूर्ण उष्ट्रासन करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय? सेम तुम्हाला वरती यायचंय, ऐका आधी, वरती यायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला एक एक हात कमरेवरती न ठेवता पायाला टच करायचं आणि पूर्ण बॅक स्ट्रेच करायचं. कळलं? रेडी, स्टार्ट. एक, सरळ, दोन,
उजवा हात पाठी नेऊन पायाला टच कर, होल्ड करा खाली 3, लेफ्ट वाला हात खाली आणि खालच्या दिशेला जायचं. पूर्ण डोकं खाली. हे आहे पूर्ण पृष्ठासन. डोकं खाली नाही टेकवायचं राजवीर तसं, सरळ वरती चालेल. या आसनमध्ये तुम्हाला दिसतंय एकाने अर्ध केलं आणि एकाने सुप्त वज्रासन केले. ह्याला सुप्त वज्रासन म्हणतात, जो पूर्ण वाईट झाला. आता आपण वज्रासनला कनेक्टेड आसन सुप्त वज्रासन करणार आहोत. रेडी? जावा, पाठच्या दिशेने झोपायचे पूर्णपणे आणि फक्त पाठचं डोकं टेकवायचं खाली. हळूहळू जावा खाली. यस. ओके, वरच्या दिशेने यायचंय, हळूहळू पुढच्या दिशेला या हळूहळू आणि पुन्हा वज्रासन मध्ये बसायचं. व्हेरी नाईस. वज्रासन मध्ये बसा. आता आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन. तर तुम्हाला दोन्ही पाय पुढच्या दिशेला घ्यायचे, पुढे दंडासन मध्ये बसायचे. सरळ हात इथे, दोन्ही पाय स्वतःकडे खेचायचे, टोस. येस. आता आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन. ह्या आसनाने मुलांमध्ये हाईट वाढण्यासाठी, उंची वाढण्यासाठी फार जास्त मदत होते. दोन्ही पाय जुळवायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे, श्वास घेत, श्वास वरती, ब्रीथ इन, गो डाऊन, ब्रीथ आउट करत टोज होल्ड करायचे, होल्ड युअर टोज आणि खालच्या दिशेने होल्ड करायचे. तुम्हाला 10 सेकंद थांबा. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन करत राहायचंय. हळूहळू ब्रीथ इन करत वरती या, दोन्ही हात वरती घेत या वरच्या दिशेला आणि ब्रीथ आउट करत दंडासन मध्ये पुन्हा जायचंय खाली. वन मोर टाइम, अजून पुन्हा एकदा करणार आहोत आपण. ब्रीथ इन, होल्ड युअर टोज, टोजला पकडायचं आहे, डोकं टेकवायचं आहे, फोरहेड तुम्हाला नीजला, होल्ड करायचे पोझिशन, नॉर्मल ब्रीथ ठेवायचे. परत ब्रीथ इन करून वरती यायचं आहे आणि ब्रीथ आउट करून हात खाली घ्यायचे. हे होतं पश्चिमोत्तानासन. आता आपण करणार आहोत जानुशिरासन. तर जानुशिरासन आपण करणार कशा आहोत? जानुशिरासन करणार आहोत. पाय सरळ आहे, उजवा पाय आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे, उजवा पाय बाणासारखा पोस्चर द्यायचा आहे. येस. पाय स्ट्रेट करा, अजून राईट वाला आतल्या दिशेने घ्या. येस. आणि ह्याला म्हणतात जानुशिरासन. तर तुम्हाला पहिला जो पाय स्ट्रेट केलाय, डावा पाय तुमच्या पुढच्या साईडला आहे, तर डाव्या हाताने तुम्हाला पहिला तो पाय पकडायचा असा पुढच्या दिशेला. ब्रीथ इन करत दुसरा हात वरच्या दिशेने त्याच्या टोजला होल्ड करायचा आहे आणि डोकं तुम्हाला माता गुडघ्याला टच करायचं आहे. काही सेकंद पोझिशन होल्ड करायची आहे. पुन्हा वर येताना हात वरती आणायचा उजवा. ब्रीथ इन करा, उजवा हात वरती, दुसरा पण हात सोडायचा आहे आणि सरळ दंडासन मध्ये बसायचं. आता आपण तीच क्रिया दुसऱ्या पायाने करणार आहोत. तो पण पाय सरळ करा, पुन्हा डावा पाय फोल्ड करा आतल्या दिशेला. व्हेरी नाईस. दुसरा पाय आपल्याकडे खेचलेला हवा. उजव्या हाताने तुम्हाला होल्ड करायचं आहे आणि डाव्या हाताने ब्रीथ इन करत खालच्या दिशेने त्या पायाला होल्ड करायचं आहे, टोजला. काही सेकंद पोझिशन होल्ड ठेवायचे. पुन्हा वरच्या दिशेला डावा हात वरती आणायचा, ब्रीथ इन करत श्वास घेत वरती या, सरळ उजवा हात पाठीला वरतून. ओके. चला आता आपण करणार आहोत बटरफ्लाय पोझिशन. ओके. दोन्ही टोजला तुम्हाला फिंगर लॉक करून इंटरलॉक करून तुमच्या दिशेने खेचायचं आहे टाचेंना आणि वरच्या बाजूला दोन्ही नीज घ्यायचे आणि खालच्या दिशेने तुम्हाला अप अँड डाऊन करायचे. स्टार्ट. व्हेरी गुड. पेल्विक बोन साठी ही एक्सरसाइज फार छान आहे. करत राहा, कंटिन्यू. ओके. 1 2 3 डाऊन आणि डोकं टच करण्याचा प्रयत्न करायचा पुढे. व्हेरी नाईस. दोन्ही एल्बो तुमचे नीज वर पाहिजे, थाईज वरती. थाईज दाबा, दोन्ही एल्बोनी थाईज खाली दाबा. या वरच्या दिशेला वरती या.
पुन्हा एकदा खाली जा, थाईज एल्बोनी प्रेस करायचे खाली, गुड. यावरती आता ह्याच्यामध्ये आपण कनेक्टेड आसन करणार आहोत, कमर चक्रासन. ह्याच्यासाठी आपल्याला दोन्ही पाय स्प्रेड करायचे, दोन्ही पाय स्प्रेड करा, गुड. दोन्ही टोजला पकडायचंय आणि खालच्या दिशेने श्वास घेत खाली जायचंय. या श्वास आणि खाली जा, श्वास सोडा, ब्रीथ इन ब्रीथ आउट, नॉर्मल. होल्ड करा पोझिशन, होल्ड करा, व्हेरी नाईस. हळूहळू वरती या, श्वास घेत वरती या, हात सोडा, पाठी ठेवा, ब्रीथ इन ब्रीथ आउट. पुन्हा एकदा हे करायचं, ब्रीथ इन, होल्ड करा टोज, जा खाली, होल्ड होल्ड होल्ड, हळूहळू वरती यायचंय, ब्रीथ, श्वास घे, दोन्ही हात पाठी, ब्रीथ आउट. ओके, जॉइन मध्ये सुखासन मध्ये बसा. सुखासन मध्ये सुखासन, सुखासन मांडी घालून बसा. ज्याच्यामध्ये आपल्याला त्रास होत नाही ते सुखासन. ठीक आहे, आता आपण मांडी घालून बसलोय. आता आपण करणार आहोत मेडिटेशन, नाडी शोधन. ठीक आहे, थोडंसं नाडी शोधन करूया आपण. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये सरळ. ओके, आपल्याला पहिला डाव्या हाताने डावी नाकपुडी बंद करायचे, थंबने अशी. ब्रीथ इन, आपण सूर्य नाडी शोधन करतोय. ब्रीथ इन, त्याच उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. बॉडी सरळ, फक्त नाकाची क्रिया आहे. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. पूरक म्हणजे ब्रीथ इन, रेचक, ब्रीथ आउट. हात खाली घ्यायचा, हळूहळू सरळ ज्ञान मुद्रेमध्ये, दोन्ही नाकाने श्वास घ्यायचा, ब्रीथ आउट. आता उजव्या नाकपुडी बंद करायची आपल्याला. ब्रीथ इन, आता चंद्र नाडी प्राणायाम करतो आपण. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. दोन्ही हात खाली, दोन्ही नाकाने श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचं. तुम्ही श्वास घ्यायला जर 4 सेकंद लावता तर श्वास सोडायला 6 ते 7 सेकंद लावायचे. आता आपण करणार आहोत अनुलोम विलोम. ठीक आहे, डाव्या हाताच्या साहाय्याने नाक बंद करायचं, थांबणे, अंगठ्याने उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, नाक बंद ठेवायचं आहे. उजवं नाक बंद ठेवा, ज्या नाकाने श्वास घेतला ते बंद करा. नाक लेफ्ट वाल्या नाकाने श्वास सोडायचा, लेफ्ट वाल्या नाकाने श्वास वरती घ्यायचा. आता लेफ्ट वाली नोस्ट्रिल बंद करायचे, उजव्या नाकपुडीने श्वास खाली सोडायचा. पुन्हा उजव्या नाकाने श्वास घ्यायचा, उजवं नाक बंद करायचं, डाव्या नाकाने श्वास सोडायचा, हात खाली. ही क्रिया आपल्याला पुढच्या 5 ते 7 मिनिटं कंटिन्यू करायची असते. ठीक आहे, आजच्या पुरतं आपण इथे स्टॉप करणार आहोत. चला, आता आपण सवासन करणार आहोत. शेवटचं आसन सवासन, जेणेकरून आपल्या बॉडी रिलॅक्स होईल. रेडी, सवासन मध्ये जाऊया. दोन्ही पाय पुढच्या दिशेला आणायचे, थोडंसं डायगोनली क्रॉस व्हा. तुम्ही दोन्ही शिफ्ट करा, पाठीवरती झोपायचंय, दोन्ही पाय आडवे पडायचे खाली, हात वरच्या दिशेने, दोन्ही पाय आडवे. आणि एका साईडला मान टाकायची आणि डोळे बंद. एका साईडला मान टाकायची, एका साईडला हात वरच्या दिशेने ठेवायचे आणि मान आडवी पाडायची. उद्या आडवी शांत रिलॅक्स झोपायचे थोडा वेळ. अशा पद्धतीने आपण योगासनाचे आसन आणि मेडिटेशन केल्यानंतर शव आसन करणं फार गरजेचं आहे. कारण बॉडी तुमची शव आसन केल्याने रिलॅक्स मोड मध्ये निघून जाते, तुम्ही हलकं फील करता. ओके, हळूहळू डोळे उघडायचे, डोळे उघडा आणि डाव्या कुशीने वरती उठायचे. डाव्या कुशीने वरती या. येस, गुड. उभा. इथे आपण आसन संपवलेलं. हे करायचे.
छान. आज